तुम्ही जर वयवर्ष 35 ते 45 या टप्प्यात असाल तर या 4 गोष्टी कानमंत्रासारख्या लक्षात ठेवायला हव्यात। पहिली गोष्ट, अनावश्यक तुलना टाळा। एखादं 10वी-12वीचं रियुनियन झालं, गेट टुगेदर झालं, तिथून आल्यानंतर कुठला मित्र कुठे आहे, कुणाची किती प्रगती झाली, कुणाकडे किती प्रॉपर्टी आहे, यासोबत नकळतपणे आपण आपली तुलना करून स्वतःला कमकुवत किंवा दुःखी समजण्याचं बिलकुल कारण नाही। कारण प्रत्येकाचा आपापला काही ना काही संघर्ष असतो, प्रत्येकाच्याच वाटेवरती फुले उमलतील असं समजण्याचं बिलकुल कारण नाही। त्यामुळे आपला संघर्ष आपल्याला प्रिय असायला पाहिजे। या उलट आपण काल कुठे होतो, आज कुठे आहे आणि उद्या कुठं पोहोचायचं आहे, यानुसार आपला आज कसा असला पाहिजे यावर शक्य तेवढ्या लवकर लक्ष केंद्रित करा। दुसरी गोष्ट, या टप्प्यात नुसतीच धडपड किंवा नुसतीच धावपळ होत असेल तर थोडं स्थिर व्हायचा प्रयत्न करा। धरसोड करण्यापेक्षा जे हाती आहे ते गोड मानून प्रामाणिकपणे काम करत राहा। स्वतःला काळानुसार बदलण्याचा प्रयत्न करा। आहे त्या इन्कम मध्ये तुम्ही समाधानी नसाल तर हाय इन्कम स्किल्स डेव्हलप करण्यावरती फोकस करा। स्वतःचं नेटवर्क वाढवा, पण अनप्रोडक्टिव्ह उठाठेवीपासून स्वतःला दूर ठेवा। तिसरी गोष्ट, बेस्ट पॅरेंटिंग ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवा। लक्षात घ्या, आपली मुलं ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती असते। त्यामुळं वयाच्या या टप्प्यामध्ये आपल्या मुलांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी सुसंवाद करणं, त्यांच्याबरोबर मित्रत्वाचं नातं तयार करणं, आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवणं, या सगळ्या गोष्टी आपलं ऊर्जा केंद्र बनायला हव्यात। म्हणून त्या टाळून चालणार नाही, त्या प्रायोरिटीनं तुम्हाला जपाव्या लागतील। चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठीचा वेळ। लक्षात घ्या, जीवनात किती क्षण आहे त्याच्यापेक्षा एका क्षणात किती जीवन आहे हे समजून घ्यायचं असेल तर स्वतःसाठी वेळ काढा। डोंगरावरती जा, नदी किनारी जा, समुद्रावरती जा, तुमच्या आवडीच्या ठिकाणी जिथं गेल्यानंतर तुम्हाला शांत वाटतं, एकांतात गेल्यासारखं वाटतं, अशा ठिकाणी जा आणि स्वतःची ऊर्जा वाढवा। व्यायामाला महत्व द्या, मेडिटेशनला महत्व द्या। नीट आठवून बघा, लहानपणासारखं आपण एखाद्या विहिरीत कधी पोहलो शेवटचं। आठवून बघा की एखाद्या गर्द सावलीच्या झाडाखाली आपण कधी शांतपणे झोपलोय। आठवत नसेल तर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून पटकन वेळ काढा आणि या गोष्टी करायला घ्या। तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा। आणि या 4 मंत्रांविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला कळवा।